मुरा म्हैशीचं शिंग हे गोलच असतं, त्याची रिंगच असते. पण प्रत्येक गोल आणि रिंग असणाऱ्या शिंगाची म्हैस ही मुरा असेल असं नाहीये. आणि इथंच शेतकऱ्याचं गणित फसतं. आणि अशा मार्केटमध्ये मुरा नावाच्या दिसणाऱ्या मुरासारख्या दिसणाऱ्या म्हैशी आहेत, त्या मुराही असतील, पण त्यांचं ब्रीड जे असतं ते जातीवंत नसतं. आणि जातीवंत ब्रीड नसल्यामुळं काय होतं की ती म्हैस जी आहे ती जास्त काळ दूध देत नाही. मुरा म्हैस जी असते ती शांत असते स्वभावानं, तिचं शिंग हे रिंग स्वरूपाचं गोल असतं. अशी म्हैस पण तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार, पण तिचं दूध जास्त वेळ मिळणार नाही. मुरा म्हैस जी आहे ती सर्वसाधारणपणे तुम्हाला 8 ते 9 महिने दूध देणार. तिचा भाकड काळ जो असतो तो 2 महिन्याचा असतो. तुम्हाला पूर्ण ह्याच्यामध्ये एका सीझनला, एका वेताला ती सर्वसाधारणपणे 3,000 लिटर ते 4,000 लिटर पर्यंत दूध देणार आहे. आणि व्यावसायिक दृष्ट्या बघायला गेलं तर ही मुरा म्हैस जी आहे ती परवडत असते. पण शेतकऱ्याची फसगत होऊ नये त्यासाठी आम्ही या किर्लोस्करवाडी तालुका पलूस जिल्हा सांगली या ठिकाणी श्रीश्याम डेअरी फार्म नावाचा हा जो डेअरी फार्म चालू केलाय, तिथं तुम्ही या, तुम्हाला जातीवंत ब्रीडची ही मुरा म्हैस मिळणार आहे आपल्याकडं. आणि ती खूप चांगल्या पद्धतीची दूध देते. म्हैस घेताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ती पहिल्या वेताची किंवा दुसऱ्या वेताची घ्यायची आहे. कारण की आपल्याकडे व्यावसायिक दृष्ट्या जर बघितलं तर ती आपल्याला 4 ते 5 वेत चांगल्या पद्धतीची दिली पाहिजे. आणि पहिल्या वेताची म्हैस जी असते ती दुसऱ्या वेताला, तिसऱ्या वेताला दूध तिचं वाढत असतं. तुम्हाला अशी खात्रीशीर म्हैस पाहिजे असेल तर आमचा जो किर्लोस्करवाडी तालुका पलूस जिल्हा सांगली मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो गोठा आहे त्या गोठ्यावरती या आणि तुम्ही ही म्हैस खरेदी करा. तुम्हाला 100% खात्रीशीर म्हैस मिळेल. व्हिडिओवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि या. आणि आमच्या ह्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. कमेंट करा तुम्हाला याबद्दल काय वाटतंय. धन्यवाद.